नमस्ते, मी रेखा. माझ्या युट्यूब चॅनल मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. जसं मला पुरी भाजी आवडते बटाट्याची, तशी मी आज बनवणार आहे. इथं कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलंय. तेल गरम झालंय, आता याच्यात टाकायची आहे जिरे मोहरी. जिरे मोहरी गरम झाले की चांगले आता मी टाकणार आहे याच्यात बारीक चिरलेला कांदा. असा बारीक चिरून घेतलाय मी कांदा. 2 कांदे घेतलेत बारीक चिरून आणि 2 हिरव्या मिरच्या अशा चिरून घेतल्यात बारीक. आणि आपल्याला कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. चांगला परतून घेऊ कांदा. लय मस्त लागते अशी बटाट्याची भाजी पुरी सोबत. हे बघा, कांदा जिरे मोहरी बी मी चांगले परतून घेतले बघा तेलात. आता याच्यात बारीक चिरलेले 2 टमाटे घेतले, ते पण टाकूया आणि मिक्स करून घेऊ चांगलं. टमाटे मऊ होईल म्हणून याच्यात मीठ टाकायचं आता चवीपुरतं. आता यांना मिक्स करून घेऊ. मीठ मी हातानेच टाकते, कसं ना अंदाज कळतो आपल्याला मीठ कमी जास्त व्हायचा. हे बघा, कांदे टमाटे चांगले असे मी चमच्याने असं बघा असं कुच करून घेतले, एकदम मऊ चटक झालेत एकदम. आता याच्यामध्ये टाकायचं बघा धनिया पावडर, गरम मसाला आणि लाल मिरची घेतली ना हळद. आता मसाले पण परतून घेऊ चांगलं. आता याच्यामध्ये थोडंसं मी पाणी टाकणार आहे मसाले जळावू नये म्हणून. आणि मसाले आपण परतून घेऊ. तसं ही भाजी मी रश्याचीच बनवणार आहे पुरी सोबत खायला. मस्त लागतो बटाट्यांचा रसा पण. हे बघा, मसाला पण मस्त असा परतून घेतलाय मी. आता इथे मी 3 उकडलेले बटाटे घेतलेत बघा, अशा बारीक कापा करून घेतल्यात. आता बटाटे पण आपण टाकू याच्यात. मिक्स करून घेऊ मसाल्यांमध्ये बटाटे पण. आणि बारीक चिरायला कोथिंबीर पण आहे, टाकून देते आता. आणि आता थोडंसं मिक्स करून घेते, मसाला लागला पाहिजे असा बटाट्यांना. आणि मग याच्यात मी पाणी टाकणार आहे. हे बघा, मसाल्यामध्ये बटाटे पण परतून घेतलेत. आता याच्यात पाणी टाकते मी. जसं मला रसा लागेल तसं पाणी टाकणार आहे मी. आता याला आपण चांगलं शिजवून घेऊ. बटाटे तसे शिजलेलेच आहेत. एक उकळी असं काढून घेऊ. हे बघा, त्याला झाकण लावून एक उकळी काढून घेणार आहे मी. हे बघा, आता बटाट्याची भाजी होते तर आता इथे मी पीठ मळून घेते पुऱ्या बनवण्यासाठी. इथं गव्हाचं पीठ घेतलंय बघा मी. आणि ते मीठ घेतले, थोडीशी हळद घेतली, लाल मिरची घेतली आहे. आणि याच्यात टाकणार आहे बघा मी थोडंसं बेसन पीठ. बेसन पीठ टाकलं का पुऱ्याला मस्त मऊ चटक राहतात. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे मिक्स करून घेऊ. मिक्स करून याच्यात असं आपल्याला पीठ पातळ नाही घट्ट मळून घ्यायचं, असं थोडं थोडं पाणी टाकून. हे बघा, मिक्स करून घेतलं. आता पाणी टाकून थोडं थोडं आपण पीठ मळून घेऊ चांगलं घट्ट सर. हे बघा, पीठ चांगलं मी असं मळून घेतलं बघा घट्ट, जास्त पातळ नाही केलं. आता आपलं पुऱ्या बनवण्यासाठी पीठ पण तयार झालेलं आहे. हे बघा, किती मस्त भाजी झाली आपली बटाट्याची. एकदम मस्त असा रसा पण असं घट्ट सर झालाय. आता याच्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते. आणि ती भाजी आपण काढून घेऊ. आणि आता पुऱ्या बनवायला घेतोय बघा. आता इथे मी असे भाग करून घेते पिठाचे, म्हणजे कसं ना आपल्याला आसानी होतं पुऱ्या बनवायला. हे बघा, सगळ्याचं मी आता असंच करून घेणार आहे. आणि पुऱ्या लाटून घेणार आहेत, मोठ्या मोठ्या पुऱ्या बनवणार आहे अशा. हे बघा, अशी लाटी करून घेतली. आता पुऱ्या लाटून घेते मी. हे बघा, अशा कडकडून पातळ करून घ्यायच्यात पुऱ्या. आपल्याला पीठ लावलं नाही मी. हे बघा, मस्त लाटल्या जातात पुऱ्या पण. इथं बघा, तेल गरम करायला ठेवलं होतं कढईमध्ये मी. आता ही पुरी लाटून घेतली. अशा पुऱ्या लाटून आणि लगेच तळून घेणार आहे. हे बघा, मस्त तळून घ्यायची आपल्याला पुरी. असं वरतून तेल सोडायचं पुरीवर, मग पुरी मस्त अशी फुगल्या जाते. हे बघा, हे बघा, इकडून पण चांगली तळून घ्यायची अशी दाबून. हे बघा, पुरी मस्त तळून झाली. आता दुसरी पण तळून घेते मी. हे बघा, पहिली काढून घेतली, आता दुसरी पण मी तेलामध्ये अशी तळून घेणार आहे. असं वरतून तेल टाकायचं. हे बघा, आणि आलटी पलटी करून आपण या पुऱ्या चांगल्या तळून घेऊ. बघा, किती मस्त कलर आलाय. तयार आहे बघा आपली मसाला पुरी भाजी बटाट्याची. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब जरूर करत जावा. ही भाजी पुरी मला खूप आवडते, म्हणून तुमच्याबरोबर शेअर केली मी.